गायची फॅमिली सापडवता सापडवता आमचा मेंबर हरवला. काही हो, पण माकडे फार गोंडस असतात. तर आम्ही आलेलो आहेत अंजनेरी गडावर. गाईस, माझ्या चिमणीवर एक मोंगळा पण आहे. काय काय त्याच्यातले तरी आम्ही भरपूर मोठा राऊंड मारून आलेलो आहे. पण तर आलेली आहे. आम्हाला असं वाटतं की तिला बऱ्यापैकी आता पुढची माहिती असावी. चला आता बघूया आपण तिच्या फॅमिलीपर्यंत पोहोचू शकतो की नाही. आता मित्रांनो, इथे बहुतेक तिला फॅमिली भेटलेली आहे. बघू शकतात तुम्ही समोर. पण तो आम्हाला थोडासा जास्तच रागाने बघताना दिसतोय. बघू शकतात ती सुद्धा आता थोडीशी नॉर्मल झालेली आहे. पहिले ती खूप जास्तच घाबरलेली होती. तर चलूया मित्रांनो. गायची खुशी पाहू शकता. गायची खुशी पाहून झाली तुमची, आता आमची खुशी बघा तुम्ही. आता आम्ही पण यामध्ये खुश आहे. वाट लागेल. आम्हाला आता अंजनेरी उतरायची आहे. सो एवढं आहे की चढायला जास्त त्रास होणार होता, तो बऱ्यापैकी आम्ही कवर केलेला आहे. बस आता फक्त उतरायचं टेन्शन आहे. पण तुम्ही जर का सकाळी आम्ही जर का ब्लॉग शूट केला असता तर अजून खूप जास्त मजा आली असती. पण आमच्यामध्ये तेवढा तो कॉन्फिडन्स नव्हता. आता तो थोडा झालेला आहे. पण बघूया आता. थोडासा असा डेव्हलप होत जाईल आणि पुढे जाऊन मोठे यूट्यूबर बनू अशी आमची प्रेरणा आहे. बघा खेकडा दाखव गाईजला. कुठे हा का होऊ शकतात. मेलेला आहे काय? बहुतेक डेडच आहे तो. ओके, सो तो मेलेला आहे. आम्ही थोड्या वेळापूर्वी तसं साप पण पाहिला होता. आम्ही प्रयत्न करू की तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ग्रीन स्नेक होता. ग्रीन स्नेक आपला झाडावरचा साप. असं म्हणतात की मोस्ट ऑफ द म्हणतात की झाडावरचे साप विषारी नसतात. पण आमचा तानाजी तो म्हणतो की तो खूप विषारी साप आहे, कारण तो मोस्ट ऑफ द आदिवासी भागात राहिलेला आहे. सो त्यामुळे त्याला बऱ्यापैकी गोष्टींची माहिती आहे आणि त्यालासुद्धा 2 वेळेस साप चावलेला आहे. सो त्याला चांगलाच अनुभव आहे त्या गोष्टीबद्दल. आणि त्याच्यामुळं त्या काही टायमाला लोक बी घाबरतात तानाजीला भांडण करा, कारण की लोकांना वाटतं त्यांनी जर त्या लोकांना जर चावलं तर त्यांना बी विष बाधा होईल. तर मित्रांनो, हे बघू शकतात आपण की त्याचा जो व्ह्यू आहे किती मस्त दिसतो. आणि यामध्ये बघा तुम्ही डोंगर किती सुंदर दिसतं. याला म्हणतात सह्याद्री पर्वत लाईन. एक पक्षी आहे, तो माहीत नाही आम्हाला कोणता आहे ते तर नाही सांगता येणार. पण हा त्याचा जो आवाज आहे तो एकदम असं वाटतं की आपण कोणीतरी शिट्टी मारतो त्यासारखा असा वाटत राहतो. सो भारी तो. आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी एका पठारीवर बसलो होतो. तिथे पण खाली खूप मस्त सुंदर असं दृश्य होतं. सर, तुम्हाला मग का बरं एवढी भीती वाटत असते की तुम्ही पठारीवर का भीती वाटत असते तुम्हाला? फोबिया आहे आम्हाला. हाईट फोबिया आहे आम्हाला. हाईटपासून थोडीशी भीती वाटते. डोळे फिरायला लागतात. मेन म्हणजे बेसिकली ज्यांना माहिती असेल, हाईटीपासून भरपूर जणांना थोडीशी भीती वाटते. त्यापैकीच मला बी थोडीफार भीती वाटते. मला पण वाटत होती, पण मला असं वाटतं की आता माझ्यामधली ती भीती निघून गेलेली आहे काही कारणास्तव. असं मजा येते त्या. असं काय तुमचं कारण झालं ती डायरेक्ट भीती गेली? माहित नाही, बस निसर्गामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. या गोष्टीवर एवढं कळलं आहे. ते तर आहे. निसर्गामध्ये निसर्गाचा भरपूर आवाज आनंद एवढा आहे. सुंदर आहे की त्याच्यामध्ये माहित नाही माणसाचं कितीही मन अशांत असो किंवा किती दुःखी असो, तो जर का निसर्गामध्ये ते व्हॉइस जो आवाज आहे, तो जो रिदम असतो, तो जर का त्याने ऐकला ना, त्याचं मन ऑटोमॅटिकली खूप शांत होऊन जातं आणि तो खूप स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो किंवा तो खूप स्टेबल होऊन जातो. बरोबर. तुम्हालाही कधी असं वाटलं की तुम्हाला असं खूप स्ट्रेस आलंय किंवा काही असो नाही का, की ज्याच्याने तुमचं मन निगेटिव्ह झालंय, तुमचं माइंड निगेटिव्ह झालंय तुमचं, तर त्यामुळे तुम्ही एक सिंपल गोष्ट करू शकतात की कुठेतरी मस्तपैकी असं निसर्गाच्या ठिकाणी जा जिथं पाणी असेल, हवा असेल, वारा असेल. तुम्हाला देवीचं मंदिर दाखवतो. आम्ही ऑलरेडी बघून झालेलं आहे आमचं ऑलरेडी देवीचं मंदिर, पण ठीक आहे. तर एकदा वापस तुम्ही बघू शकतात. हे आहे अंजनेरीचं मंदिर, अंजना देवीचं, जी हनुमानची आई आहे. सो असं म्हणतात की नाशिकमध्ये अंजनेरी या ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान आहे. हा आहे अंजनेरीमधला स्पॉट. जवळजवळ हे एंट्रन्स. इथे पूर्णच्या पूर्ण जी हनुमान चालीसा लिहिलेली आहे तुम्ही बघू शकतात. ओम नमः शिवाय. ह्या आहे अंजना देवी. हा त्या मंदिरातला पूर्ण गाभारा आहे.
हा बऱ्यापैकी खूप अंधारात आहे, पण याच्यामध्ये जे पवित्रता आहे ती खूप मस्त आहे आणि खूप सुंदर. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे अंजनेरीच्या कोपऱ्यावर. आता तर तुम्हाला ॲक्च्युली स्वर्ग बघायचा आहेत का? स्वर्ग बघायचा आहे. ह्या साईडला हे आहे, समोरचे जे आहे ते त्र्यंबक गाव आहे, जे पहिले खूप प्रमाणात छोटंसं होतं, पण आता ते खूप जास्त पसरलं आहे. एवढं जास्त पसरलं आहे की ते आता त्यांनी पूर्ण त्र्यंबकपासून तर अंजनेरीसुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहे. तर आम्हाला तर इथे खूप मजा आलेली आहे. आय होप तुम्ही पण नक्की याल इथे. खूप मस्त प्लेस आहे. हळूहळू तुम्हालाही ट्रॅकिंगचा आनंद मिळत जावो अशी आमची अपेक्षा आहे तुम्हाला. आमचे तानाजी सर अजून काही मिळाले नाही आम्हाला. खूप वेळ होऊन गेलेला किती केव्हाची, जेव्हा आम्ही त्यांना गाय सापडून दिली, गाईला फॅमिली, देन त्यानंतर ते आमच्यापासून जे गायब झाले आहेत तेव्हापासून आता तेच हरवले आहे. आता बघूया किती वेळ लागतो किती नाही. गायची फॅमिली सापडवता आमचा मेंबर हरवला. त्याला आम्ही बोललो होतो की हनुमानाचा जो पाय आहे तो तुम्हाला बघायचा आहे, तर हे बघा. असं म्हणतात की ह्याच ठिकाणावरून हनुमानाने सूर्याला खाण्यासाठी उडी मारलेली होती. त्याचा पाय इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये आता तळ झालेला आहे. सो तुम्ही बघू शकतात. आणि इथूनच ती झेप घेतली होती. सो आमचा मित्रवरती गेलेला आहे फोटोसाठी, आणि तुम्ही बघू शकतात ते थोडं जास्तच अवघड आहे, पण असतात काही काही लोकांना अशा, समजू शकतात तुम्ही काही गोष्टी. तर आपणही जाण्याचा प्रयत्न करू थोडा थोडा. फोटो वगैरे घ्या ना मित्रांनो, छान वाटतंय. चला बघूयाच आपण पोहोचू शकतो का. अरे बापरे, तो त्या साईडला उडी मारली. बापरे नको, मला आता भीती वाटायला लागली आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्ही बघू शकता मला भीती हां, वाटते. तुम्ही असं बघू शकता की मला खरंच भीती वाटलेली आहे. माझ्या चेहऱ्यावर हे बघा, दिसेलच. हा इथलचे माकडं बघू शकतात. आता हे बऱ्यापैकी खूप शांत झालेले आहेत. त्यांना उन्हाळ्यामध्ये ते त्यांना जास्त खायला काही चवताळून नसतं, जातात. मग त्यांना ते फार माणसांच्या मागे लागतात. काहीतरी त्यांना वाटतं की काहीतरी खायला देतील वगैरे या दृष्टीने. विचार करा, आपण ह्या वयाचे तर नाही आहोत, पण हा तरी आपलं एवढं थकून गेलेलो आहोत. पण हे काका अजून काका नाही, बाबा आहेत ते ॲक्च्युली, बाबा आहेत. पण ते अजून बाबा सुद्धा चालत आहेत. वय असेल 70, हां 70च्या आसपास, वय असेल. त्याच्या आसपास अजून tracking सुद्धा. करतायत. आणि काही हळूहळू हळूहळू काही आम्हाला वरती आज्या पण दिसल्या होत्या. त्यांचं पण वय ऑलमोस्ट 65-70 पर्यंत असावं. 65-70 असेल. त्या सुद्धा वरती पोहोचल्या आहेत. आणि आम्ही ऑलमोस्ट अजून पण टॉपलाच आहे. आणि तो तर काय नाही, आमचे काही यश सर आले आहेत थोडं घाबरत. फक्त एवढंच आहे की तुम्ही थोडंफार माझ्यापासून लांब राहा ना, तर माझ्या बोकांडी पडली ना तुम्ही, तुम्हाला मी घेऊन पाडू. तेच म्हणतोय की ब्लॉगही गेला, ब्लॉगरही गेला. एकाच दिवशी 2 ठिकाणी बुंदीचे कार्यक्रम होतील. एक होईल येवल्याला, एक होईल नाशिकला. ते बघा, ते बारीक बारीक माकड कसं गोड गोड दिसतंय. ते पानं खाते. ही त्याची मम्मी आहे वाटतं. त्याची मम्मी आणि ते थोडंसं मोठं पिल्लं, त्याची मम्मी इकडे. तसे पूर्ण फॅमिली घेऊन फिरतात ते. आताच जन्मलेलं आहे थोड्या दिवसापूर्वी. तू होता का डिलिव्हरीला? एकही आहे ना. ही आहे ना. झाडाची पानं मग कुठलं खाते, खातात. छान आहे. खातो का? हे खाय काही हो, पण माकडं फार गोंडस असतात. मित्रांनो, गरबडत येत आहे. ये पोहोचू शकतोस तू, ये. भाऊ तू करू शकतोस, तुझ्यात तेवढी हिंमत आहे. हे बघा मित्रांनो, सँडल असं होतंय म्हणून मग मी यांना सांगतोय नाही शक्य. हे बघा, सिनेमॅटिक. अरे बापरे, आम्ही जवळपास खाली आलेलो आहे. बघू शकतात आमची सुरुवात झाली. आणि हा गरमते आता गरम व्हायला स्टार्ट होऊन गेलेलं आहे. आता जीव निघून राहिला खालीत. आवाज कमी झाला आता. तुम्ही पाहू शकता स्टेअर्स किती मोठे उतरताना अँकल पॉइंट जॅम होतो आपल्या पायाचं.
भरपूर टायमाला आपल्याला चढताना काही वाटत नाही, पण उतरताना फार जास्त हाल होता. ट्रॅकिंग करून आता सर्व थकलेले आहेत आणि थोडा आता विसावा घेतलेला आहे झाडावरती. ऐ फारच जास्त थकलेले आहेत. असं वाटतं आता इथं झोपून घ्यावा. जावा आरामशीर खाली. पुन्हा निघतो.